उचल उचल तिला उचल उचल तिला दिवाणावर घेऊन जाऊया. सचू उचल तिला. मावशी आणि इकडे सावकाश सावकाश सावकाश. मावशी मावशी सचू पाणी दे. सचू पाणी दे. मावशी मावशी बोल माझी. ए माई मावशी डोळे उघड. मावशी बोल माझी. ए मावशी मावशी ए मावशी. काय काय झालं रे मावशीला? पाणी दे ना सचू लवकर पाणी दे ना. पासू पासू. ए मावशी मावशी ए ए मावशी ए मावशी बोल माझी. सचू रिक्षा बघ. रिक्षा बोला लवकर. काय झालं मला काहीच कळत नाहीये. अचानक यांना हे काय झालंय मला काहीच माहित नाही. मावशी मावशी उठा ना. हे वल्ले वल्ले तू काही केलं नाहीयेस ना नक्की? वल्ले वल्ले बोंबलत बस. तू मेलीस ना तर मी दारू उघडणार नाही. कुंदन मावशी मरणार नाहीत ना? नाही का असं काही होणार नाही. मावशी नाही नाही, बघ तू चल तू चल तू चल तू चल. रिक्षा. सचू जा रिक्षा बघ पटकन पटकन रिक्षा बघ आणि चंदेला फोन कर. भाऊजी ए मावशी जवळ थांब. तू मावशी जवळ थांब. जा मावशी जवळ. सचू जा ना रिक्षा बघ ना. भाऊजी चंदूकडे गाडी नसेल ना? तुम्ही तुमच्या गाडीवाल्या मैत्रिणीला बोलवा ना. म्हणजे तेवढ्या वेळात रिक्षा मिळेल. जा तू मावशी जवळ थांब. तू मावशी जवळ थांब. दादा दादा काका ओ काका ओ काका ओ काका उठा ना उठा ना. अहो हॉस्पिटलला जायचंय. लवकर उठा. बाहेर या बाहेर या. माझ्या आईला बरं नाही काका. हॉस्पिटलला जायचं. या ना या बाहेर या या या. गाडी गाडी चालवा. गाडी काका हो काका. काका मला माफ करा. मला माफ करा. उद्या सकाळी तुम्हाला तुमची गाडी मिळेल काका. मावशी काका मावशी वल्ली बाजू बाजू कुठल्या हॉस्पिटलला नेऊया बाजू. भाऊजी मी कांदा नाकासमोर नेला. मी पाय सुद्धा चोळले. पूर्ण कर इकडनं. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट नाही. वल्ली काही होणार नाही तिला. काही होणार नाही तिला. पाय धर चल. उचल सावकाश. मावशी काय रे मेसला आलायस वाटतं? नाही डबा घ्यायला आलो होतो. सॉरी जरा उशीरच झाला. अरे तुमची माईमावशी पडली. काय? हो तिला आत्ताच दवाखान्यात दाखल करायला नेलंय. कधी? अरे, आत्ताच. हा मंग्या अरे मावशीला ऍडमिट केलंय. मी अर्जंट जाऊन येतो. हा मावशी तुला लवकर बरं व्हावं लागेल. हे बाई कुंदा मरायचंय तर मर पण आत्ता नको.
यांना कळलं ना की मी तुला कोणलं होतं तर माझी वाट लावते. सर, होईल मावशी बरी. मिस अनामिका कुठे? माहित नाही, घरी असतील. मग तू ऍक्च्युली सर, मी माई मावशीला ओळखतो आधीपासून. काय? मी मेसला येतो त्यांच्याकडे. डॉक्टर कशी मावशी? त्यांच्या शरीरात प्रचंड डिहायड्रेशन झालंय. सलाईन लावलंय आता, बीपी सुद्धा ड्रॉप झालाय. त्यांच्या अजून काही टेस्ट करूया, मगच जरा क्लिअरिटी येईल. बरी होईल ना ते? बघूया. अंडर ऑब्झर्वेशन आहेत त्या. आलोच मी. मावशींशी बोललास? तिला ऍडमिट केलंय. तिला ऍडमिट केलं? वल्ले वल्ले बोंबलत बस. तू मेलीस ना तर मी दारू उघडणार नाही. तू काही केलं नाहीयेस ना नक्की? परत जर असा कुठे निघून गेलास ना तर मी निघून जाईन. इतकी लांब निघून जाईन ना की तुझं बोलणं सुद्धा मला ऐकू येणार नाही. तुझ्या हाका माझ्यापर्यंत पोचणार नाही. मग तुला कळेल आपलं माणूस गेलं या भावनेनं माणसाला कसं अर्ध मेलं होतं. मावशी शुद्धीवर आली का? हो, त्या आल्या शुद्धीवर. आम्ही भेटू शकतो तिला? तुम्ही त्यांना भेटू शकता, पण त्यांच्याशी जास्त काही बोलू नका. त्यांना प्रचंड थकवा आला आहे. मावशी, सच्चू सच्चू बाळा रडू नको. अरे खामकी आहे मी. काय एवढ्यात जात नाही बघ. डॉक्टर पटवर्धन, थँक्यू व्हेरी मच.
इट्स ओके पटवर्धन, मी फक्त माझं काम केलं. काय काय झालंय नक्की तिला? स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष, बाकी काहीही नाही. अहो या मोसमात निक्षून जास्त पाणी प्यायला हवं, पण जात नसलं तरी पण शरीराला जेवढी गरज आहे तेवढं तर खाल्लंच पाहिजे. आणि या वयाच्या बायकांचा अजून एक प्रॉब्लेम आहे, या नको तितके उपास करतात, स्वतःच्या शरीराचं अजिबात ऐकत नाही. मग या सगळ्यांचे परिणाम हे असं काहीतरी होतं. खरं तर उत्तम स्वयंपाक करते ती, आम्हाला सगळ्यांना सतत आग्रहाने खूप खायला घालते. मग कदाचित तुम्हा मुलांच्या कौतुकानेच त्यांचं पोट भरत असेल. भारतातल्या आया, आजा, मावश्या दिवसभर उठ्याशी असल्या तरी जेवतात सगळ्यात शेवटी. सगळ्यांचं पोट भरल्यानंतर एक सांगू, त्यांची थोडी आउट ऑफ द वे जाऊन आपण काळजी घेतली पाहिजे. हो सर. येतो मी. नील, अरे बरी आहे रे मी. मी फक्त तुझ्या मांडीवर डोकं ठेवण्यापुरतं तुला आई म्हणतो का? तू वेळेवर जेवतेस का नाही इतकी साधी गोष्ट माहिती नाही मला. सौरभ, ये सोन्या ये. आपण थांबूया बाहेर, फार गर्दी नको. हा ये. जा रे जा बाळा जा. जा ये रे सोन्या. तुझ्या जीवाला घोर लावला ना रे. मला फक्त हे कळलं नाही मावशी की तू जर खोलीच्या आत होतीस तर बाहेरनं कडी कोणी लावली? वली, अरे म्हणजे ती पोरं आपण त्रास द्यायला येतात ना, तेच मुलं असणार. हो ना वल्ली? हो हो, तीच मुलं असणार. कारण मी स्वयंपाकघरात होते ना. ह्यांना काय झालं कसं झालं मला काही कळलंच नाही. 100% तीच मुलं असणार. तू जास्त बोल नकोस, आराम कर. मी आहे बाहेर. वल्ली, मला थोडं पाणी दे का? देते. हा पाच जरा. अजून ना, आज तू मला इतक्या प्रेमाने पाणी पाजलंस. उद्या बघ मी तुझ्या तोंडचं पाणीच पळवते की नाही बघ. म्हातारी खाटेवर आडवी पडलीये तरी तोरा काही जात नाहीये. काही म्हणालीस का ग मला? अजून हवंय? वल्ली, धन्यवाद. पाण्यासाठी नसेलच. अगे बरोबर ओळखलंस. तू जे काही नकळत माझ्यासाठी काम करून ठेवलंयस ना, नाही नाही विचार करू नको. वेळ आली की तुला सगळं कळणार आहे, बरोबर कळेल.
दादा, अरे सॉरी हा, माझा पहिला पगार पण नाही झालाय ना अजून, तर मदत नाही करू शकणार काही. वेडास का तू? अरे पैशाची अडचण नाहीये, पैसे आहेत. आणि तू बाकी मदत केलीस की रे? कुठे काय मदत केली दादा, भीतीने गारठून तर गेलो होतो. आई बाबा गेले तेव्हा जसं वाटलं ना तसंच वाटलं. असं वाटलं की एक एक करू सगळे सोडून चालले. आता रडू नको. बरी येते आता. जा थोडा वेळ तिच्याजवळ बस, काय हवं नको ते बघ, आणि तिच्या समोर रडू नकोस. जा. पट्या, हा, काय झालं अचानक मावशींना? अनु, भेटू दे जातो. अनु, खूप जीव आहे ना तुझा मावशीवर. असणारच रे. ये ना, बस ये. बस. ये ना, बस अरे. असणारच रे. मग रडून घे ना, मोकळा हो. काय माहितीये का, आपलं दुःख आपणच दाबून ठेवलं ना तर त्याचा फक्त आपल्याला त्रास होतो. हातात तर काहीच मिळत नाही. आणि आपलं माणूस म्हटलं की माया लागणारच की रे. आणि एकदा माया लागली की त्या माणसासाठी जीव तुटणं, त्याचा विरह सहन न होणं, हे सगळं सगळं आलं बघ. यात काहीही कमीपणा नाही आणि दुबळेपणा सुद्धा नाही. अरे आता वेळ आली त्यावेळी मावशीच्या बरोबर उभं राहिलासच की नाही तू. तिला इथे घेऊन आलास, उपचार केलेस, हातपाय नाही काढून बसलास तू. अरे मावशी म्हणजे आईच असते का रे दुसरी. मला कळतंय तुझं दुःख, म्हणून म्हणते जे काय मनात असेल ना ते बोलून मोकळा हो. बोलून आई परत येणार नाही माझी. खरंय, आई परत येणार नाहीच आहे. पण आई परत यावी म्हणून आपण बोलायचंच नाहीये. आपण का बोलायचं? कारण आई परत येणार नाहीये हे सत्य पचवण्यासाठी. हे सत्य पचवायला आपल्याला ताकद यावी म्हणून. हे जग आहे प्रॅक्टिकल. इथे आपल्याला जर खंबीरपणे वावरायचं असेल ना, आपल्या मनात ना एक कोपरा असतो, इमोशनल कोपरा. तो असा बोलून स्वच्छ करून टाकायचा. म्हणून म्हणते जे काय मनात असेल ना ते बोलून टाक. कळत नाही कुठून सुरुवात करू. 20 वर्षाचा होतो जेव्हा आई गेली.
आई गेली आणि असं वाटलं माझं सगळं जगच संपलं. कोलमडून गेलो मी. पुढचे अनेक दिवस गेले स्वतःला सावरण्यात. माणूस निघून जातो पण त्याच्या मागे जी लोक उरतात ते थोडीच जगणं सोडून देऊ शकतात. आसपासची लोक म्हणली तू मोठा आहेस, शिकलेला आहेस, नोकरी कर. लगेच नोकरी धरली. सचू लहान होता, त्याची पण जबाबदारी माझ्यावर होती. पण मी मोठा नव्हतो. मी सचूपेक्षा मोठा होतो, पण मी 20 वर्षाचा होतो. आई गेली आणि मला मोठं व्हावं लागलं.